नमस्कार. आज आपण भगवद्गीतेमधल्या एका अशा अध्यायाबद्दल बोलणार आहोत जो अक्षरशः अंगावर काटा आणतो. अध्याय 11. यात एका क्षणाचा उल्लेख आहे जो खूप नाट्यमय आणि तितकाच खोल अर्थाचा आहे. चला तर बघूया काय आहे हे दिव्यदृष्टीचं रहस्य. एकदा विचार करून बघा, जर भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य हे सगळं काही संपूर्ण ब्रह्मांड एकाच वेळी एका दृष्टिक्षेपात दिसलं तर कसं वाटेल? अविश्वसनीय वाटतंय नाही का? पण गीतेच्या 11व्या अध्यायात नेमकं हेच घडतं. ही फक्त कल्पना नाही, तर एक असं सत्य आहे जे आपल्याला आपल्या अस्तित्वाच्या विशालतेची जाणीव करून देतं. तर ही गोष्ट सुरू कुठे होते? कुरुक्षेत्राच्या रणांगणावर. समोर महाभयंकर युद्धाला सुरुवात होणार आहे आणि ऐनवेळी महान योद्धा अर्जुन एका प्रचंड मोठ्या द्विधा मनस्थितीत सापडला आहे. आता बघा, त्याच्या समोर उभे आहेत त्याचेच नातेवाईक, त्याचेच गुरुजन आणि त्यांचं रक्त सांडायचं. हे बघून अर्जुनाचं मन अक्षरशः भरून आलंय. दुःख, शंका सगळं काही एकत्र दाटून आलंय. तो विचार करतोय की मी माझ्याच लोकांविरुद्ध शस्त्र कसं उचलू? या एकाच विचाराने तो पूर्णपणे खचून गेलाय. आणि मग या परिस्थितीत तो कृष्णाकडे एक विनंती करतो. आता ही काही साधीसुधी विनंती नव्हती. ही एका भक्ताची तळमळ होती. परमात्म्याचं खरं स्वरूप बघण्याची तीव्र इच्छा होती. त्याला असं काहीतरी बघायचं होतं जे या सामान्य डोळ्यांना कधीच दिसू शकत नाही. आणि मग तो क्षण येतो. श्रीकृष्ण अर्जुनाची ही मोठी विनंती मान्य करतात. आता इथून पुढे जे घडतं ते खरंच कल्पनेपलीकडचं आहे. पण एक गोष्ट आहे, हे विराट रूप बघणं आपल्या या साध्या डोळ्यांचं काम नाही, ते शक्यच नाही. म्हणूनच श्रीकृष्ण अर्जुनाला एक दिव्य दृष्टी देतात. एक अशी नजर ज्यामुळे तो ते पाहू शकतो जे आजपर्यंत कोणत्याही माणसाने कधीच पाहिलं नव्हतं. आणि मग ते दर्शन सुरू होतं. विचार करा, अर्जुनाला काय दिसलं असेल? असंख्य तोंड, असंख्य डोळे, अगणित अद्भुत रूपं, दिव्य दागिन्यांनी सजलेली आणि हातात दैवी शस्त्र घेतलेली. हे सगळं एकाच वेळी घडत होतं. हे इतकं विशाल होतं की मानवी बुद्धीच्या ते पूर्णपणे पलीकडचं होतं. आणि हे फक्त दिसण्यापुरतं भव्य नव्हतं. त्या रूपात सगळं काही सामावलेलं होतं. म्हणजे काय, तर सगळे देव, सगळे सजीव, अख्खं ब्रह्मांड, सगळी सृष्टी एकाच शरीरात एकवटलेली होती. अर्जुनाला दिसलं की अगदी ब्रह्मदेवापासून ते एका लहानशा कीटकापर्यंत सगळं काही श्रीकृष्णाच्या त्याच रूपात आहे. काहीही त्यातून सुटलेलं नाही. त्याचं तेज किती असेल याची कल्पना कशी करायची? गीतेत ते खूप सुंदर वर्णन आहे. जर आकाशात हजारो सूर्य एकदम तळपू लागले तर कदाचित त्यांचा प्रकाश त्या महापुरुषाच्या तेजाची बरोबरी करू शकेल. विचार करा, हजारो सूर्य, ज्या तेजाची आपण कल्पनाही करू शकत नाही, ते तेज अर्जुन प्रत्यक्षात अनुभवत होता. आत्तापर्यंत अर्जुन आश्चर्यचकित होता, विस्मयचकित होता. पण अचानक ही भावना बदलते. जे दर्शन आत्तापर्यंत दिव्य वाटत होतं ते आता एक भयावह रूप घेऊ लागतं. म्हणजे बघा, त्या दर्शनाला दोन बाजू होत्या. एका बाजूला संपूर्ण सृष्टीचं अद्भुत सौंदर्य दिसत होतं, तर दुसऱ्या बाजूला दिसत होता संपूर्ण विनाश. जिथे एका क्षणापूर्वी ब्रह्मांडाचं वैभव दिसत होतं, तिथे आता त्याचा संहार दिसू लागला होता. जिथे जीवनाचा स्रोत होता तिथेच सगळ्या गोष्टींचा अंतही दिसत होता. आणि मग अर्जुनाला त्या रूपाचं ते विनाशकारी स्वरूप दिसू लागतं. आगीसारखी धगधगणारी तोंड, मोठमोठे सुळ्यांसारखे भयानक दात आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे दोन्ही सैन्यांमधले योद्धे ज्यांच्यासाठी अर्जुन इतका दुःखी होता, ते सगळेच्या सगळे त्या ज्वाळांमध्ये त्या तोंडात शिरताना दिसत होते. जणू काही संपूर्ण जगच गिळलं जात आहे. आता अर्जुनाचा विस्मय पूर्णपणे भीतीत बदलला होता. पण या भयानक दृश्याचा अर्थ काय? हे सगळं का घडत आहे? आता श्रीकृष्ण स्वतःच आपल्या या वैश्विक रूपामागचं सत्य उलगडून सांगतायत. इथे एक महत्वाचा शब्द येतो, काल. काल म्हणजे वेळ. पण इथे त्याचा अर्थ फक्त वेळ नाहीये, तर ती एक अशी शक्ती आहे जी कोणालाही थांबवता येत नाही, जी सर्व गोष्टी निर्माण करते आणि नष्टही करते. आणि श्रीकृष्ण सांगतात की ते स्वतःच त्या महाकालाचं रूप आहेत. आणि मग ते जे वाक्य बोलतात ते गीतेतल्या सर्वात शक्तिशाली वाक्यांपैकी एक आहे. ते म्हणतात, मी जगाचा नाश करणारा महाकाल आहे आणि मी इथे सगळ्या लोकांचा संहार करायला आलो आहे. याचा सरळ अर्थ असा होता की अर्जुनाला जो विनाश दिसत आहे तो तर होणारच आहे, तो अटळ आहे. हे योद्धे तर आधीच मारले गेले आहेत. मग श्रीकृष्णाचा संदेश काय होता? ते अर्जुनाला 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगतात. 1. या सगळ्या योद्ध्यांचं नशीब आधीच ठरलेलं आहे, ते मरणारच आहेत. 2.
तू त्यांचं नशीब ठरवणारा कोणी नाहीस, तू फक्त एक निमित्त मात्र आहेस, एक साधन आहेस. आणि 3, म्हणून तू तुझं कर्तव्य पूर्ण कर. राग किंवा इच्छेपोटी नाही, तर या वैश्विक व्यवस्थेचा एक भाग म्हणून आपलं कर्म कर. आता हे सगळं ज्ञान आणि ते भयानक दर्शन हे अर्जुनासाठी खूप जास्त होतं. तो हे सहन करू शकत नव्हता. आता आपण या कथेच्या शेवटच्या टप्प्याकडे जाऊया, जिथे अर्जुन या प्रचंड अनुभवातून हळूहळू सावरतो. तो अक्षरशः थरथर कापत होता आणि तो विनवणी करतो, मला तुम्हाला पुन्हा पूर्वीसारखं बघायचंय. हे हजारो हात असलेल्या देवा, कृपा करून तुमचं ते सौम्य 4 हातांचं रूप मला पुन्हा दाखवा. यावरून आपल्याला त्याची मनस्थिती कळते. त्याला तो विराट रूपाचा भार आता अजिबात सहन होत नव्हता. त्याला त्याचा ओळखीचा प्रेमळ मित्र कृष्ण परत हवा होता. आणि मग श्रीकृष्ण आपलं ते भव्य विराट रूप मागे घेतात. ते पुन्हा आपल्या सौम्य मानवी रूपात परत येतात आणि घाबरलेल्या अर्जुनाला धीर देतात. हा एक खूपच आश्वासक क्षण आहे. त्या विराट दर्शनानंतर गोष्ट पुन्हा एकदा वैयक्तिक मानवी पातळीवर येते. देव आणि भक्ताचं ते प्रेमळ नातं पुन्हा एकदा स्थापित होतं. तर मग या सगळ्यातनं अर्जुन काय शिकला? काही महत्वाच्या गोष्टी. 1. देवत्व म्हणजे फक्त निर्मिती नाही, तर विनाशसुद्धा आहे. दोन्ही एकाच शक्तीची रूपं आहेत. 2. आपलं मानवी जीवन हे एका खूप मोठ्या वैश्विक योजनेचा एक छोटासा भाग आहे. आणि 3. खरा उद्देश कशात आहे, तर त्या मोठ्या योजनेत आपलं जे कर्तव्य आहे ते पूर्ण करण्यात. आणि शेवटी एक प्रश्न उडतो. अस्तित्वाचं हे मोठं चित्र पाहिल्यावर आपल्या स्वतःच्या आयुष्याच्या उद्देशाबद्दलची भावना कशी बदलते? हा प्रश्न फक्त अर्जुनापुरता मर्यादित नाहीये. जेव्हा आपण आपल्या छोट्या छोट्या समस्यांच्या पलीकडे जाऊन इतक्या मोठ्या दृष्टिकोनातून आयुष्याकडे बघतो, तेव्हा कदाचित आपल्या आयुष्याची ध्येय आणि समस्या खूप वेगळ्या दिसू लागतात, नाही का? यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे.